रिडेव्हलपमेंट प्रक्रिया राबवताना 79 ए प्रोसेस ही एक खूप महत्वाची प्रक्रिया आहे. तर याविषयी आपण मागच्या एपिसोडमध्ये चर्चा करतोय. तर तीच चर्चा या एपिसोडमध्ये आपण कंटिन्यू करतोय. ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्स विषयी, रिडेव्हलपमेंट विषयी मनमोकळी चर्चा करतोय. नमस्ते संजय सर. संजय सर, एखाद्या सोसायटीनं 79 ए ही प्रोसेस फॉलो नाही केली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? 79 या प्रोसेसमध्ये सगळ्या स्टेजेस दिल्यात ज्या आपण चर्चा केल्या मागच्या एपिसोडमध्ये, आणि त्या फॉलो केल्या नाही तर परिणाम काय की सभासदांमध्ये म्हणजे एक क्लॅरिटी येत नाही. सभासदांना जो अपेक्षित निर्णय घेताना लागणारे सगळ्या गोष्टींची माहिती जी मिळायला पाहिजे ती मिळत नाही. आणि मग त्यांच्यामध्ये कुठंतरी एक अविश्वासाचं हे एक ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं की अरे, ह्यात तर जे काय कमिटीला वाटतंय किंवा काय वाटतंय तसंच केलं जातंय. मला काही महत्त्व दिलं जात नाही. मला कुठला निर्णय घेताना मला माहितीच नाही तर मी निर्णय काय घेणार? आणि असं एक ही प्रोसेस म्हणजे जे स्टेजेस वेळोवेळी फॉलो केल्या तर जे होणारे फायदे आहेत ते इथं फायदे दिसत नाहीत. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सभासद हा सेंट्रल पॉइंट आहे. आणि त्यालाच याच्यामध्ये विश्वासार्हता वाटत नसेल तर मग तक्रारींचं स्वरूप वाढतं. आणि मग तक्रारींचं स्वरूप वाढलं तर मग त्यात काय होतं, एक तर अंतर्गत सभासद तक्रारी वाढल्या की प्रोजेक्ट मग कुठंतरी हे मी झाल्याशिवाय मी कन्सेंट देणार नाही म्हटलं की हे तक्रार पहिल्यांदा सोसायटीच्या अंतर्गत ह्याच्यामध्ये येतात. कोणीतरी हेल्डअप केलं, मी याची कन्सेंट देणार नाही, मी हे होऊन देणार नाही, अशा पद्धतीने. आणि मग याचं तिथं जर दुर्लक्ष केलं गेलं आणि जर क्लिअरन्स केलं गेलं नाही तर मग सहकार खात्याकडे पण त्या तक्रारी जाऊ शकतात. आणि तिथंही त्याचं म्हणजे थोडक्यात काय तर ओव्हरऑल ह्याच्यामध्ये प्रोसेस फॉलो केली तर त्याला टाईमली क्लिअरन्स होतो, टाईमली निर्णय घेतले जातात. आणि तेच नाही केलं तर ह्या वातावरणामुळं कुठेतरी प्रोजेक्ट अडकतोय. आणि मग प्रश्न येतो की हे का होतंय? तर जर रूट कॉज जर असेल तर तुम्ही प्रक्रिया अवलंब केली नाही, वेळोवेळी सभासदांना त्या स्टेजला लागणारी माहिती पुरवली नाही आणि म्हणून मग सभासदाकडे माहिती नसल्यामुळं तो बेसिकली तुम्हाला लागणारे अपेक्षित प्रतिसाद देऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि ती झाल्यामुळं मग ओव्हरऑल असतं की मेन उद्देश आहे तुमचं सोसायटी हे पुढं जावं, ते होत नाही. आणि परिणाम त्याचा आहे की रिडेव्हलपमेंटचा जो ज्या पेसनी पुढे जायला पाहिजे, ज्या टाईमलाईननी जायला पाहिजे, त्या ठिकाणी कुठेतरी थांबलं जातं. हा महत्त्वाचा आहे. म्हणजे एक अडचणीचं निर्माण होण्याची शक्यता जी आहे. किंवा मग परत असं असतं की योग्य वेळी योग्य गोष्ट केली नाही तुम्ही, तर मग त्याचा परिणाम तुम्हाला पुढे भोगावा लागतो. आपण म्हणतो ना, असं जो आपलं हे आहे, ते ह्या ठिकाणी होतं. आणि म्हणून शासनाने तुमच्यासाठी काहीतरी केलंय, की तुम्हाला अडचण येऊ नये. आणि ह्याच्यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. रिडेव्हलपमेंट हा एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि संस्थेच्या या पूर्ण ह्याच्यामधला. आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रोसेस फॉलो करा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती फॉलो केली नाही तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही त्या कमिटीवर येऊ शकते. अल्टिमेटली त्याचे सफरर हे सभासद होतात. तुम्ही म्हणताय तसं रिडेव्हलपमेंटच्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये यामुळे अडथळे येऊ शकतात किंवा एक अशाश्वती ही निर्माण होऊ शकते. दुसरीकडे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटकडनं किंवा सहकार आयुक्तांकडनंही काही कार्यवाही ही होऊ शकते जर नाही प्रोसेस फॉलो केली तर? हो, हो. म्हणजे असं आहे याच्यामध्ये, की त्यांनी तर कंपल्सरी केलं, की हे तुम्ही करा म्हणून. आणि याच्यामध्ये जर सभासदांकडून तक्रार गेली आणि याच्या संदर्भात तुम्ही तर तक्रार गेली तर त्या तक्रारीचं निवारण करणं ही त्यांची जबाबदारी आहे सहकार खात्याची. आणि मग त्या एरिया जे काही रजिस्टर असतील त्या एरियाचे त्यांच्याकडे तक्रार जाते. तक्रार गेल्यानंतर ते पहिल्यांदा पूर्ण अहवाल मागवतात. त्या अहवालामध्ये ते बघितलं जातं, की आपल्या 4 जुलै 2019च्या सर्क्युलरप्रमाणे सगळी कार्यवाही झाली आहे का? म्हणजेच 79 एची प्रोसेस फॉलो केली गेली का? किंवा त्याच्यात काही त्रुटी आहेत का फॉलो करताना? याचा अहवाल मागून त्याची बेसिकली शहानिशा केली जाते. आणि त्याच्यात जर असं असेल, की या ठिकाणी फॉलो केलं गेलं नाहीये आणि त्रुटी आहेत, तर मग त्या ठिकाणी कारवाई केली जाते.
वेळ पडली एकतर कमिटीमध्ये म्हणजे कमिटीनी याची जबाबदारी घेतलेली असते. त्यामुळे कमिटीवर कारवाई होऊ शकते. दुसरं आहे, की संपूर्ण प्रक्रिया परत राबवण्याची सुद्धा आदेश हा रजिस्ट्रारकडनं काढला जाऊ शकतो किंवा उद्या या ठिकाणी ज्या प्रकारचा म्हणजे पूर्ण इन्स्पेक्शनमध्ये ज्या प्रकारचा दोष त्या ठिकाणी दिसेल, त्या दोषावर जी कायद्याप्रमाणे अनुसरून कारवाई असेल, त्या पद्धतीची कारवाई करण्याचा अधिकार हा सहकार खात्याला आहे. आणि वेळ पडली तर मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण प्रोसेस नवीन हे करणं किंवा उद्या एखाद्या डेव्हलपरची निवड केली तर ती निवड रद्द करण्यापर्यंतचा पण अधिकार त्या ठिकाणी आहे, की चुकीच्या पद्धतीने जर निवड केली गेली असेल, बरं. निकष फॉलो करून गेलेली नसेल, तर त्या ठिकाणी ते रद्द करण्याचं पण आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे ज्या सगळ्या स्टेजेसमध्ये जर योग्य पद्धतीने फॉलो केलेलं नाही, तर सहकार खात्याला याचा अधिकार आहे, की त्याप्रमाणे ते निर्देश देऊ शकतात. ह्याच्या आधी तुम्ही जसं मेन्शन केलं तसं 79A प्रोसेस राबवणं हे सगळ्या सोसायट्यांवर, सभासदांवर बंधनकारक आहे. सो मग पुढचा प्रश्न हा येतो, की सोसायट्यांचा सगळा विचार केला तर 79A प्रोसेस राबवणाऱ्या सोसायट्यांचं नेमकं प्रमाण किती आहे? हां, म्हणजे परत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे, की 79A प्रोसेस राबवणाऱ्या संस्थांचं प्रमाण कमी आहे. याचं कारण असतं, की एकतर माहितीच नाहीये आणि विश्वास काय करतं, की अरे सोसायटीची कमिटी काम करते, कमिटी जे काय करेल ते आपण फॉलो करू. असं एक सर्वसाधारण वातावरण सोसायट्यांमध्ये असतं. त्यामुळं ज्या ठिकाणी जागरूकता आहे त्या ठिकाणी याचा विचार केला जातो आणि त्याच्याप्रमाणे फॉलो केलं जातं. त्याचबरोबर थोडंसं हे आहे, की म्हणजे म्हणजे जागरूकता असली पाहिजे एक किंवा जी कमिटी जबाबदारी घेते त्या कमिटीने या सगळ्या गोष्टीचा आपण की योग्य मार्गाने जाऊनच आपलं रिडेव्हलपमेंट करावं हा महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं असतं. जो कदाचित घेतला जात नाही आणि मग काय होतं, की त्यांना ज्या पद्धतीने वाटतंय, त्या पद्धतीने प्रक्रिया राबवली जाते. असं साधारण प्रमाण आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं, की त्यांना वाटतंय तसं ठीक आहे आपण काय करू आणि थोडासा एक बघण्याचा दृष्टिकोन काय होतं, की हे सगळं करताना मग खर्चिक आहे. मग हं. प्रकल्प सल्लागार नेमायचा तर त्याला पैसे द्यायला लागतायत किंवा आर्किटेक्ट नेमायचा तर पैसे द्यायला लागतायत. लीगल कन्सल्टंट नेमायचा तर पैसे द्यायला लागतात आणि मग एवढा खर्च का करायचा? म्हणून याच्याकडं थोडंसं ही प्रक्रिया राबवताना रेझिस्टन्स आहे. आणि म्हणून काय केलं जातं, जे न खर्चाचं आहे ते काय करू? आपण डायरेक्ट ऑफर घेऊ बिल्डरकडनं आणि त्या बिल्डरकडनं ऑफर घेऊन त्यातला आपल्याला वाटतो तो बिल्डर आपण निवडू. असं एक शॉर्टकटचा अवलंब करतात. पण मग त्यात एक असं असतं, एक 79चा एक महत्त्वाचा फायदा असा आहे, की तुम्ही ही प्रोसेस केली तर संपूर्ण कंट्रोल रिडेव्हलपमेंटचा तुमच्याकडे राहतो. आणि तुम्ही शॉर्टकटचा अवलंब केला, तर मात्र तुमचा सगळा कंट्रोल निघून जातो आणि डेव्हलपरकडे कंट्रोल जातो आणि मग डेव्हलपर म्हणेल तसं तुम्हाला ऐकायला लागतं. हं. हा याच्यातला एक तोटा आहे. आणि हे सगळं लक्षात येत नाही. पण तरी काय होतं, थोडासा या सगळ्या गोष्टीमध्ये आर्थिक गोष्टींचा विचार करून हे प्रक्रिया राबवण्याचं रेझिस्टन्स सोसायट्यांमध्ये आहे. असं आत्ताचं वातावरण आहे. पण एक सांगेन, की जसं सोसायट्या हे रिडेव्हलपमेंटमधल्या सोसायट्यांना नवीन फ्लॅट मिळतायत, बिल्डिंग पूर्ण होते, तसं यातलं वातावरण याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातोय आणि 79 ही प्रक्रिया राबवण्याचं प्रमाण हे वाढत चाललंय. पण सुरुवातीला हे कमी होतं. पण जसे अडचणी येत गेल्या, तसं लोकांना लक्षात आहे, की ती प्रक्रिया फॉलो करूनच हे केलं. प्लस दुसरं पण आहे याच्यामध्ये, की येणारा जो प्रोफेशनल तुम्ही निवडताय, त्यालाही या सगळ्या गोष्टीचं माहिती असलं पाहिजे. बरोबर. आणि त्यांनी त्याप्रमाणे सोसायट्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. हा पण एक मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. सो त्यामुळं प्रमाणात मला तुम्ही विचाराल तर प्रमाण आत्ता तसं कमी आहे. ओव्हरऑल जर विचार केला तर ॲव्हरेज एक 30% पर्यंत प्रमाण धरा तुम्ही सध्या. बरं. म्हणजे आणखी बरंच प्रमाण वाढण्याची आवश्यकता आहे. तर आत्ता आपण प्रोफेशनल्सचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केलात. तर सोसायटीतर्फे 79A प्रक्रिया राबवण्यात पी-एम-सीचा म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचा रोल नेमका कसा आहे? म्हणजे हा रोलच 79A मध्ये सहकार आयुक्तांनी रोलच डिफाईन केलाय पूर्ण, बरं. की प्रकल्प सल्लागाराचं जबाबदारी काय आणि प्रकल्प सल्लागाराचं
पूर्ण रोल काय, त्यांनी काय-काय जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत आणि कशा पद्धतीने ते सगळं पुढे न्यायचंय. हा सगळा रोल म्हणजे त्याचं दोन्ही गोष्टी जबाबदार म्हणजे त्याचे अधिकार आणि त्याच्या जबाबदाऱ्या या दोन्ही पूर्ण सर्क्युलरमध्येच त्यांनी मेन्शन केलंय आणि त्याचप्रमाणे तो रोल त्यांनी प्ले करायचा आहे. परंतु हे अभ्यास म्हणजे प्रोफेशनलनी करणं हे गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ते म्हणजे रोल तर क्लिअर दिलाय. रोल मी आत्ता मागे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्या रोलमध्ये अशा गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये तो रोलमध्ये एक तर त्यांनी रिडेव्हलपमेंटचं संपूर्ण प्रोसेस फॉलो करण्यासाठीची जबाबदारी घेणं. सभासदांना सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत. त्यामुळे त्या सगळ्या सभासदांना वेळोवेळी प्रत्येक प्रोसेस वाईज लागणारं मार्गदर्शन करणं, त्यांच्या सगळ्या शंका निरसन करणं सगळ्या स्टेज वाईज. म्हणजे अगदी इम्पोर्टन्स ऑफ रिडेव्हलपमेंटपासून सुरुवात करणं, ते फिजिबिलिटी रिपोर्टचं महत्त्व, फिजिबिलिटी रिपोर्ट का काढायचा आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्याच्यामध्ये आपला फायदा काय सोसायटीचा, सभासदांचा कन्सर्न काय तो लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करणं. त्याच्यामध्ये टेंडरिंग प्रोसेसबद्दल आपण बोललो तर टेंडरिंग पण गरजेचं आहे आणि ते योग्य पद्धतीने टेंडरिंग करण्यासाठीचं महत्त्व त्यांना पटवून देणं. स्टँडर्डाइज टेंडर प्रोसेस पूर्ण फॉलो करणं ही पी-एम-सीची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर बिल्डर सिलेक्शन करताना निकष काय असावेत हे ठरवणं. ते निकष योग्य पद्धतीने एक्झिक्यूट करून देणं हा पी-एम-सीचाच रोल आहे. त्याच्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की डॉक्युमेंटेशन. कारण ज्यावेळी आपण एवढी मोठी वास्तू, एवढी मोठी जमीन कुठल्यातरी डेव्हलपरच्या ताब्यात देतोय, त्यावेळी त्याला बांधून घेणं कायदेशीररित्या खूप गरजेचं आहे. त्यामुळं त्या प्रोसेसमध्ये लीगल डॉक्युमेंटेशन, म्हणजे कायदेशीर नेमणूक करून त्याच्याकडनं लीगल पूर्ण सिक्युरिटी ही सोसायटीची बघणं आणि ती कार्यान्वित करणं, हा रोलसुद्धा पी-एम-सीचाच आहे. आणि संपूर्ण प्रोसेसमध्ये सभासदांना समजून घेणं आणि त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांना सगळं समजावून देणं. त्याचबरोबर त्याच्या अनुभवाचा फायदा करून त्याच्या यशातला येणाऱ्या सगळ्या अडचणींना बेसिकली क्लिअर करून कुठेही प्रक्रिया थांबणार नाही, ही जबाबदारी पण त्याची आहे. वेळोवेळी जर लागलं वेळ आली तर सहकार खात्याशी संवाद साधून त्याच्यातनं येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना म्हणजे लोकांना ते कम्युनिकेट करणं. असं सगळं हा महत्त्वाचा रोल हा पी-एम-सीचा आहे आणि तोच त्यात डिफाईन केला आहे. कारण हे जर त्यांनी केलं कारण सोसायट्यांमध्ये कोणीही तज्ज्ञ नाही आहे. पण त्यांना उद्देश मात्र सफल करायचा आहे. म्हणूनच शासनाने हे केलं की ह्यासाठी तुम्ही पी-एम-सीची निवड करा आणि पी-एम-सीकडनं हे सगळं काम करून घ्या. म्हणजे तुमचा जो ध्येय आहे ते पूर्णत्वाला जाऊ शकेल. तुमचा जो उद्देश आहे त्याची पूर्ती होईल. असंच स्पेसिफिक ह्या 79A प्रोसेसमध्ये सहकार आयुक्तांनी पूर्ण विशद केलेलं आहे. त्यामुळे तो रोल पण डिफाईन्ड आहे आणि तो रोल क्लिअर आहे आणि तो रोल त्यांनी प्ले करायचा ही त्याची जबाबदारी आहे. सर एक शेवटचा प्रश्न की 79A प्रोसेस राबवणाऱ्या प्रोफेशनल्सचं म्हणजे आता आपण पी-एम-सीचं जाणून घेतलं तर प्रोफेशनल्सचं प्रमाण किती आहे? आता काय आलंय की याच्यामध्ये प्रोफेशनल्समध्ये जर 79A मध्ये त्यांनी काय दिलंय, एक तर हा पी-एम-सी हा कोण असावा? तर रजिस्टर्ड आर्किटेक्ट असावा. दुसरं त्यांनी दिलंय की किंवा प्रकल्प सल्लागार आहे तो त्यांनी जर याला या क्षेत्रातला अनुभव आहे तो प्रकल्प सल्लागार असावा. आयदर तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा तो एखादी कंपनी असेल की त्यांनी ती जबाबदारी. हा त्यांनी दिलेला डिफाईन केलेला प्रकल्प सल्लागार म्हणजे कोण असावा याच्याबद्दल दिलंय. आता याच्यामध्ये प्रोफेशनलचं प्रमाण किती आहे? तर 79A प्रोसेस पूर्ण फॉलो करणारी परत याच्यामध्ये कारण जर ओव्हरऑल विचार केला तर याच्यामध्ये एकाच व्यक्तीचं किंवा एका प्रोफेशनलचं काम नाहीये. हे काम आहे ते याच्यामध्ये संपूर्ण रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला आर्किटेक्ट हा एक प्रोफेशनल आहे, ज्याची गरज एक रोल आहे त्या स्टेजला. नंतर रोल आहे ज्यावेळी डेव्हलपर निवडतो त्यावेळी आर्थिक निकष बिल्डरच्या बाबतीतले सेट करून ते बरोबर करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट किंवा आर्थिक म्हणजे याची गरज आहे सीएची. त्याचबरोबर तिसरं आहे की लीगल कन्सल्टंटची गरज आहे. कारण लीगल ही सगळं कायदेशीररित्या बिल्डरला बांधून घेताना सोसायटीची सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी तज्ज्ञ कायदेशीर सल्लागाराची गरज आहे. चौथं आहे, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शासनाने दिलेली ही सगळी प्रक्रिया ही सहकार खात्याच्या अंतर्गत येत असल्यामुळं सहकार कायद्याच्या
तरतुदीला अनुसरून लागणारे वेळोवेळी मीटिंग घेणं, त्याचे मिनिट्स तयार करणं, त्याचा अजेंडा तयार करणं, त्या सगळ्या गोष्टी प्रोफेशनली त्याच्यात तयार करणं, हे सगळं फॉलो करणं. म्हणजे या ठिकाणी सहकार कोऑपरेटिव्ह प्रोफेशनलची पण गरज आहे. असं जर विचार केला तर त्या सर्क्युलरप्रमाणे एवढे सगळे प्रोफेशनल एकत्र लागतायत. आणि मग हे सगळं एकत्र येऊन त्यांनी त्या-त्यावेळी त्या-त्या सोसायट्यांना सर्व्हिसेस देणं, याचं प्रमाण हे तसं कमी आहे, असं मी सांगेन. आणि मग मला असं वाटतं, की याच टप्प्यावर सोसायटी प्लस सारख्या संस्थांचं महत्त्व आहे, की ज्यांच्याकडे सगळ्या प्रोफेशनल्सची एकत्र मोठ आहे आणि जे एकत्रित असं होलसम असं सोल्युशन्स देऊ शकतात. हां, म्हणजे आम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्याचाच विचार केला, की सोसायटी एवढ्या वेगवेगळ्या प्रोफेशनलशी डील करू शकत नाही. त्या सगळ्यांमधला परत एक तो कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन राखणं ही एक परत वेगळी जबाबदारी कमिटीवर येते. कमिटी जे काही वेळ देतो तो एवढा वेळ देऊ शकत नाही आणि मग हा विचार करूनच आम्ही सोसायटी प्लसने एक नवीन मॉडेल आणलंय. ते मॉडेल म्हणजे अंडर वन रूफ तुम्हाला सोसायटी प्लस जबाबदारी घेते आणि सोसायटी प्लस हे सगळे प्रोफेशनल त्या स्टेजेसला येऊन सोसायटी प्लसच्या वतीने संपूर्ण आपला रोल प्ले करतायत आणि जबाबदारी मात्र सोसायटी प्लस घेते आणि पहिल्या मीटिंगपासून ते पहिल्या पार्टमध्ये वेकंट पोझिशनपर्यंत आणि पार्ट 2 पण आम्ही चालू केला आहे, की तिथपासून ॲक्च्युअली कन्स्ट्रक्शन चालू झाल्यानंतर लागणारं मेंबर मॅनेजमेंट, सभासदांना एकत्र ठेवणं आणि सभासदांना त्यांच्या नवीन फ्लॅटची कीज हँडओव्हर होईपर्यंत संपूर्ण तो परत रोल प्ले करणं. त्यांचं मेंबर मॅनेजमेंट हे सभासदांना एकत्र घेऊन त्यांना लागणारं त्यांचं कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन राखणं टाईम टू टाईम. असा संपूर्ण रोल हा डिफाईन करून आम्ही तो पूर्ण करतोय. तर सोसायटी प्लसनी थोडंसं वेगळं मॉडेल याचं तयार करून या पद्धतीने हे करतायत आणि याला आत्तापर्यंत आम्ही साधारण 30 प्लस प्रोजेक्टमध्ये सहकार खात्याने या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे, की हे योग्य आहे. म्हणजे कुठेही त्याच्यात त्रुटी नाही आहे. म्हणजे 79 प्रोसेस पण पूर्ण फॉलो होतीये. त्याबरोबर सगळ्या स्टेजेस पण फॉलो होत आहेत. सभासदांना जे हवं ते पण मिळतंय आणि प्रोजेक्ट पूर्ण होत आहेत आणि सभासदांचं स्वप्न पूर्ण होऊन त्यांना नवीन घरात राहायला जायला मिळतंय. अशी पूर्ण सोसायटीचं काम पण सोसायटी प्लसनं केलंय, की आम्ही पहिल्या केलेल्या सोसायटीचं 31 मार्च 2024ला सोसायटीच्या सभासदांना नवीन घराची चावी मिळून ते त्यांच्या घरात राहायला जात आहेत. हे स्वप्न अशा पद्धतीने पूर्ण पी-एम-सी अजूनपर्यंत पूर्ण म्हणजे पी-एम-सीचं पूर्ण करून म्हणजे पी-एम-सीचा रोल पूर्ण करून कन्स्ट्रक्शन चालू होऊन, कन्स्ट्रक्शन पूर्ण होऊन तुमच्या नवीन फ्लॅटची तुम्हाला चावी देण्यापर्यंत संपूर्ण सपोर्ट करण्याची प्रक्रिया ही सोसायटी प्लसनी राबवली. ह्याला वेळ लागला. पण आम्ही मात्र ह्याच्याशी आर्थिक गोष्टीपेक्षा आम्ही सभासदांचं स्वप्न पूर्ण होण्याला महत्त्व देऊन आम्ही हे सगळं पूर्णत्वाला नेलंय. अशा पद्धतीचं कामकाज हे सोसायटी प्लस हे पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत करत आहे. सर, ही खरोखर उल्लेखनीय बाब आहे. 79A प्रोसेस तुम्ही पूर्णपणे उलगडलीत आणि त्याची प्रक्रिया व्यवस्थितपणे अंमलबजावणी करत तुम्ही सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंट करताय आणि त्याची पोचपावती किंवा त्याची एक काय म्हणू की प्रशंसा ही सहकार खात्याकडनं, सहकार विभागाकडनं पण सोसायटी प्लसला आत्तापर्यंत वेळोवेळी मिळालेली आहे. श्रोते हो, रिडेव्हलपमेंट प्रक्रियेसंदर्भात तुमच्याही मनात काही शंका असतील तर तुम्ही सोसायटी प्लसला हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 8956260730. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 8956260730. याशिवाय societyplus.co.in किंवा info@societyplus.co.in या त्यांच्या वेबसाईटवर किंवा मेल आयडीवरही तुम्ही संपर्क साधू शकता. हा पॉडकास्ट तुम्ही जिओ सावन, गाना, Amazon म्युझिक, ॲपल पॉडकास्ट यासह सोसायटी प्लसच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आमचा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसंच हा महत्त्वाचा विषय जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांनाही या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा. आत्ता आपण ऐकलात A to Z हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर. A to Z हाऊसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून साऊंड्स ग्रेट आणि मीडिया नेक्स्टची प्रस्तुती आहे.